दर्शन झालं की तुकोबराय म्हणतात पुढे काय करेल, जर त्याने विचारलं तर मात्र हितगुज गोष्टी सांगेल. कान देऊ नये का, त्याने विचारलं तर आपलं काय आहे, तो विचारो की न विचारो आपलं जाऊन बडबड तिथे ओतून यायचं. बरोबर आहे ना. वारीला जातानाही लोक इकडून जाताना ओझे घेऊन जातात आणि तिकडून येतानाही ओझं घेऊन येतात. आता ते काय तिकडून आणतात हे मी तुम्हाला सांगत बसत नाही, पण इकडून जाताना कशाचे ओझे नेतो आपण, मनाचे ओझे नेतो. मनामध्ये असंख्य भावना आहेत ज्या तिथे जाऊन आपल्याला व्यक्त करायच्या आहेत. खरं तर तिथे दर्शनासाठी जाताना कसलाच विचार नसावा. अहो त्याच्या दर्शनाची लालसा असावी फक्त. एकदा ते श्रीमुख डोळ्याने दिसलं, एकदा ते चरणारविंद डोळ्याने दिसले की संपूर्ण जीवाचं कल्याण. पाहू द्या रे माझं विठोबाचे मुख, पाहू द्या रे माझं विठोबाचे मुख. हा पाहू द्या रे माझं विठोबाचे मुख, पाहू द्या रे माझं विठोबाचे मुख. डोळा लागलिया, डोळा लागलिया भूक, पाहू द्या रे माझं विठोबाचे मुख, पाहू द्या रे माझं विठोबाचे मुख. पाहू द्या रे माझं विठोबाचे मुख. हा भाव केवळ संतांचाच असू शकतो तिथे गेल्यानंतर. आणि तसाही तो वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ. कान देऊ नये का श्रोते हो, तो वाट बघतोय कशासाठी, भेटीसाठी फक्त भक्तांच्या. तुम्ही जर जगन्नाथपुरीला जाल तर भगवंत अगदी देवाचा चेहरा तुम्ही बघाल तर अगदी विक्षिप्त आपल्याला चेहरा दिसतो, कारण राधा राणीच्या विरहामध्ये भगवंताचं ते स्वरूप आहे. द्वारकेला जाल तर भगवंत व्यस्त आहे, रामेश्वरमला जाल भगवंत व्यस्त आहे, सगळीकडे भगवंत व्यस्त आहे. पण एक मात्र पंढरीचा पांडुरंग मात्र वाट पाहे उभा भेटीची आवडी. आजही गेल्या 28 युगांपासून भगवंत वाट पाहतोय माझ्या भक्ताचं मला दर्शन व्हावं या भावनेने. इतकं सुंदर स्वरूप असताना सुद्धा आपण का माघारी यावं. किती सुंदर आहे माझं भगवंत. सुंदर ते ध्यान उभे विटेवारी, सुंदर ते ध्यान उभे विटेवारी, सुंदर ते ध्यान, सुंदर ते ध्यान उभे विटेवर, सुंदर ते ध्यान. सुंदर आहे. कटेवर हात ठेवून भगवंत विटेवर भक्ताची वाट बघत त्या ठिकाणी उभा आहे. मग ते स्वरूप पाहिल्यानंतर त्याने जर विचारलं तर मी त्याला हितगुज सांगेल. आपण स्वतः जाऊन त्याला सगळं काही सांगून सगळं खापर त्याच्या डोक्यावर फोडून नाही यायचंय. पाऊस जास्त झाला की त्याला शिव्या असतात आपल्या, पाऊस कमी झाला तरी त्याला शिव्या असतात, नाही का. बरोबर आहे ना. संसारात थोडं काही गाडं इकडे तिकडं झालं की मग मात्र देवानेच केलं असं आपलं म्हणणं असतं. पण तुकोबराय म्हणतात नाही नाही, स्वतः जाऊन काहीच बोलणार नाही. त्याने जर विचारलं तर मात्र काही गोष्टी सुखाच्या त्याच्यासोबत करेल. अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये पुसता सांगेन, पुसता सांगेन, पुसता सांगेन, पुसता सांगेन. हा भुटका सांगेल, भुटका सांगेल, भुटका सांगेल. पुसता सांगेन, पुसता सांगेन, पुसता सांगेन, पुसता सांगेन.
तुझी मात कुठ का सांगील इथे तुझी मात सोनी एकांत सुख गोष्टी बैसोनी एकांत सुख गोष्टी गोपिकार मना दावी मद रूप गोविकार मना गोविकार मना पुसता सांगेन हित गुजमात बैसोनी एकांत सुख गोष्टी दावी रूप मज गोपिकार म्हणा ठेवीन चरणावरी माथा. त्याने जर विचारलं तर सांगेल हित गुज मात सांगेल बैसोनी एकांत सुख गोष्टी. एकांतात बसून देवाशी सुख गोष्टी करेल, चांगल्या चांगल्या गोष्टी करेल, त्याला जवळ करेल, त्याच्यावर प्रेम करेल. हा भाव तुकोबारा यांचा या ठिकाणी व्यक्त होतोय. चला आपणही त्या नामचिंतनामध्ये 2 मिनिट हाताने टाळी आणि मुखाने नाम गायचं आहे. विठोबा रखुमाई 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 विठोबा विठोबा रखुमाई रखुमाई एवढं दे देवा आणि याला उशीर नको करूस. द्यायचं असेल ना तर लवकर दे. माझ्या मनीचा अभ्यंतर जाण, माझ्या मनीच्या भावना जाण आणि माझी मागणी मात्र पूर्ण कर. आजही देवाला आपल्याला हेच मागायचं आहे मातानो. देवा तुझं अनंत प्रेम आम्हाला दे, अनंत कृपा आम्हाला दे. विस्कटलेला जो संसार आहे तो बरोबर करण्याची क्षमता आम्हाला दे, ताकद आम्हाला दे. खरं तर संसारामध्ये ज्याही काही दांभिक वादविवाद आहेत, गोष्टी आहेत, या सगळ्या प्रारब्धाने आपल्याला भोगाव्या लागणारच. लक्ष द्या, आपल्या सर्वांना असं वाटतं आपल्या जीवनामध्ये काहीतरी कमतरता आहे किंवा फारच दुःख येत आहेत. देवामुळेच हे सगळे दुःख येत आहेत. देव कुठल्या जन्मीचा बदला घेतोय आणि कुठल्या नाही असं आपण सहज म्हणतो. खरं तर हे सगळं जे प्राक्तन आहे हे भोगावं लागतं, हे प्रारब्ध भोगावं लागतं. भगवंत कधी कोणाचा वाईट विचार करत नाही, पण जो त्याची भक्ती करतो त्याला मात्र सामर्थ्य दिल्याशिवाय राहत नाही. कान देऊ नये का? जर बाहेर पडायचं असेल, मुसळधार पाऊस सुरू असेल, त्या मुसळधार पावसामध्ये सुद्धा बाहेर पडण्याचं धाडस आपल्याला येतं, कारण आपल्याजवळ छत्री असते. जर ती छत्री असेल तर पावसात सुद्धा बाहेर पडण्याचं धाडस आपल्या जवळ आहे, आणि छत्री नसली तर आपण बाहेर जाऊ शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे कितीही संकट जीवनात असले तरी भगवंताच्या भक्ती रूपी छत्री ज्याच्या जवळ आहे त्याचं कुणीच काहीच वाईट करू शकत नाही. भगवंताचा वरदहस्त कायमस्वरूपी त्या जीवाच्या पाठीशी असतो. म्हणून भगवंताच्या भक्ताने कायमस्वरूपी भक्ती वृद्धिंगत करावी आणि प्रत्येक संकटाशी सामना करण्याचं धाडस देवाला मागावं. विठ्ठल विठ्ठल. आपल्या जीवनामध्ये असंख्य त्रुटी असतात, असंख्य वाईट गोष्टी असतात, पण भगवंताचा वरदहस्त आणि त्याची कृपा ज्याच्या पाठीशी आहे त्याचा संसार सुरळीत होतो. मान्य आहे, जायचं आपल्याला एकाच ठिकाणी आहे, पण चांगल्या रस्त्याने आपल्याला जायचं आहे. सगळ्यांना माहिती आहे की स्मशानभूमीमध्ये सगळेच जण जाणार आहेत, पण रस्ते 2 असतात. एक आहे चांगल्या कर्माचा रस्ता आणि एक आहे कुकर्माचा रस्ता. कुकर्माच्या रस्त्याने जाण्यापेक्षा चांगल्या रस्त्याने गेलेलं कधीही चांगलंच आहे. हरिनाम संकीर्तनामध्ये नेहमीच आपली रुची वाढवा. आतापर्यंत गेले 9-10 वर्षापासून आपण हा सप्ताह सुरळीतपणे पार पाडत आहोत. यापुढे सुद्धा हा असाच पार पाडल्या जावा, निर्विघ्नपणे हा सप्ताह पार पाडल्या जावा, याच्यासाठी आज हनुमंतरायाला हीच मागणी करूयात. देवा, आमचा हा सप्ताह, आमच्या या सगळ्या महिला मंडळी, माझ्या ज्या आजी आहेत, काकू, सगळ्याच जणी अगदी इतका जोमाने हा सप्ताह करतात. महिलांचा विशेष करून हा सप्ताह आहे. पुरुष मंडळींची सुद्धा साथ आहे, पण आपला सर्वांचा उत्साह अतिशय दांडगा आहे आणि हा उत्साह असाच कायम टिकून राहावा. हा सप्ताह चंद्र सूर्य आहे तोपर्यंत असाच चालू राहावा, हीच मारुतीरायाच्या चरणी मी प्रार्थना करते. आणि नेहमी मारुतीराया ही प्रार्थना स्वीकार करेल यात शंका नाही. तसंच तुमचं माझं प्रेम असंच कायम राहो. खरं तर मी हे जास्त शेवटच्या टोकाचं बोलतेय का, कारण उद्याही कीर्तन करायचं आहे.
आपलं प्रेम कायम राहणारच आहे. उद्या मात्र असा उशीर होणार नाही. अगदी वेळेतच कार्यक्रम सुरू होईल, वेळेतच कार्यक्रम आपण समारोप सुद्धा करूयात. तत्पूर्वी आज तुकोबरायांच्या अभंगाचा शेवटचा सारांश बघूयात आणि मग कीर्तनाच्या समारोपाकडे आपण वळूयात. तुकोबराया शेवटी म्हणतात की देवा विठ्ठल विठ्ठल म्हणतात. तुका म्हणे यासी न लावी उशीर माझे अभ्यंतर जाणोनिया. तुका म्हणे